पण नेक्स्ट टॉपिक कोणता आहे? पॅरेंट चेन कंटेनिंग 3 or more than 3 फंक्शनल ग्रुप. म्हणजे अशी एखादी पॅरेंट चेन राहणार की ज्याच्यात एकच फंक्शनल ग्रुप 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त वेळ प्रेझेंट आहे. मग त्यावेळेस आययुपीएसी नाव कसं येणार? एक पहिलं एक्झाम्पल को CH2 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 आणि प्रत्येक ठिकाणी प्रेझेंट घ्या हायड्रॉक्सी. 3 OH ग्रुप प्रेझेंट आहेत. मग आता 3 कसे आहेत? डायरेक्टली प्रेझेंट. दोन टाइप येतील, एक तर तिन्हीच्या तिन्ही डायरेक्टली राहतील किंवा मग दोन डायरेक्टली एक इनडायरेक्टली किंवा एक डायरेक्टली दोन इनडायरेक्टली. तसे मग आपण स्टार्टिंगला पाहू, जर तिन्हीच्या तिन्ही डायरेक्टली असतील तर मग त्याचं नॉमेनक्लेचर कसं होणार. मग तिन्ही डायरेक्टली असतील तर मग त्याच्यासाठी पहिली नॉमेनक्लेचर सर्वात आधी पॅरेंट चेन क्वांटिटीची आहे. इथे आता ऑक्सिजन आहे त्याच्यामुळे काही टेन्शन नाही. 1 2 3 कार्बन. 3 कार्बन साठी नाव येणार आधी प्रोपेन आणि कुठं कुठं प्रेझेंट आहे 1 2 3. प्रोपेन 1 2 3. ट्राय आणि याचे घ्यायचे प्रिफिक्स. प्रिफिक्स म्हणजे आता काय घ्यायचं हायड्रॉक्सी. प्रोपेन 1 2 3 ट्राय हायड्रॉक्सी. याचं नाव काय ना प्रोपेन 1 2 3 ट्राय हायड्रॉक्सी. इझी होतं. सेकंड जसं आलं CH2 COOH CH2 COOH आणि CH2 COOH. मग आता इथं कन्फ्युजन काय वाटते की हा कार्बन घ्यायचा की नाही? बाकी तर जसं आहे तसंच आहे सेम. मग जेव्हा 3 कार्बन जसं 2 होते तर 2 मध्ये आपण काय केलं होतं कार्बन मोजले होते. पण जर का 3 किंवा त्याच्यापेक्षा जास्त आले तर हे कार्बन मोजायचे नाही. कारण इथं आपण काय लिहिलं हायड्रॉक्सी. हायड्रॉक्सी म्हणजे हा कसा ऐकून राहिला इथं ऍज अ सबस्टिट्यूट. फंक्शनल ग्रुप जर असतं तर आपण इथं ऑल घेतलं असतं. आता इथं कसं होते सबस्टिट्यूट. म्हणून मग नाव काय ना 1 2 3 3 कार्बनची चेन आहे म्हणून नाव आहे ना प्रोपेन 1 2 3. 3 वेळा म्हणून ट्राय आणि याचा प्रिफिक्स काय आहे कार्बोक्सी. कार्बोक्सी CrBOXY कार्बोक्सिलिक ऍसिड. कार्बोक्सिलिक ऍसिड. हे दोन झाल्यानंतर हे 3 सॉल्व करायचे. CHO 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 इथं CN आहे आणि इथं COCl आहे. नाव लक्षात घ्यायचे. याचे प्रिफिक्स म्हणजे कोणतं वापरसन इथं फॉर्मल चेन चालणार. इथं घ्यावं लागणार कार्बॅल्डिहाइड. कॉमन नेम मध्ये घ्यावं लागतं. इथं फॉर्माइल ऑक्सो चेन चालत. इथं काय घ्यावं लागणार कार्बन नायट्राइड. इथं काय घ्यावं लागते CO म्हणजे कार्बोनिल ग्रुप आहे. कार्बोनिल क्लोराइड घ्यावं लागणार. फर्स्ट सर्वात आधी पॅरेंट चेन मोजायची किती कार्बनची. कितीची बनणार 1 2 3 4. 4 कार्बनची. इकडून का नाही गेलं कारण याच्याजवळ 1 2 3 4 4 कार्बनची चेन झाली. इकडून फर्स्ट आणि सेकंड कार्बनला सबस्टिट्यूट करायचे. इकडून फर्स्ट आणि थर्डला जाणार म्हणजे 1 2 3 म्हणून फर्स्टला आणि थर्डला. इकडून फर्स्ट सेकंड आहे म्हणून इकडून गेलो. मग 4 कार्बन आहे म्हणजे काय ना ब्युटेन 1 2 4 1 2 4. 3 वेळा म्हणून ट्राय आणि CHO ग्रुप आहे याच्यासाठी इथं वापरायचं कार्बॅल्डिहाइड. का वापरलं ब्युटेन 1 2 4 ट्राय कार्बॅल्डिहाइड. इथं फॉर्मल किंवा ऑक्सो ग्रुप चालणार नाही इथं. कारण इथं कार्बन आपण घेतो फॉर्मल ऑक्साईड मध्ये आपण तो कार्बन मोजत घेत असतो आणि त्यानंतर आपण फॉर्मल ग्रुप वापरतो. पण इथं मोजून नाही राहिलो कार्बन मग त्याच्यासाठी. सेकंड इथं 1 2 3 4 4 कार्बन चेंज झाली. 3 आहेत म्हणून हा कार्बन पकडण्यात नाही येणार. जर का समजा 2 असते तर हा कार्बन पकडला असता. मग तिथं 5 कार्बनची चेंज झाली 6 कार्बनची झाली ती. पण इथं 3 आहेत म्हणून पकडले नाही. इथं पुन्हा 3 आहेत मग कितीची 1 2 3 4. 4 कार्बन साठी ब्युटेन. मग आता नेमिंग कुठून करत आमचं या साईडनं का उलट्या साईडनं
कोणत्या राईट साईडनं का तर इथं 1 2 ला प्रेझेंट आहे, इकडून गेलं तर 1 3 ला प्रेझेंट आहे, मग 1 2 ची प्रायोरिटी जास्त 1 2 3 4 ब्युटॅन 1 2 4 जसं हे होतं तसं ट्राय सायनाइड साठी काय असते सायनो प्रिफिक्स येते पण तेव्हा तो कार्बन आपण मोजत असतो इथं नाही मोजत म्हणून ट्राय कार्बोनाइट्राइड काय ना 1 2 4 ट्राय कार्बोनाइट्राइड आणि लास्ट पुन्हा तसंच 3 कार्बनची चेन आहे म्हणजे 3 साठी काय ना प्रोपेन E is replaced by आता कुठं कुठं आहे 1 2 3 किंवा 1 2 3 कोणत्या साईडने आपलं तेच राहणार 1 2 3 ट्राय 3 वेळा झालं म्हणून ट्राय आता CO कोणता ग्रुप असते याचं नाव काय कार्बोनिल ग्रुप CO ला काय म्हणतात कार्बोनिल ग्रुप कार्बोनिल आणि क्लोराइड म्हणून हे ट्राय कार्बोनिल क्लोराइड CO चं नाव घ्यायचं इथं CO चं नाव आहे ते कार्बोनिल मग नाव आहे ट्राय कार्बोनिल क्लोराइड जर का इथं अमाइन प्रेझेंट असते तर समजा CH जागी NH2 अमाइन प्रेझेंट असते तर काय वापरलं असतं नाव तर फिक्स राहिलं असतं ब्युटेन 1 2 4 ट्राय पर्यंत पण पुढे आलं असतं अमाइन आहे म्हणून येणार कार्बोक्सी अमाइन काय येणार कार्बोक्सी अमाइन किती कार्बनची चेंज झाली तयार आधी 5 कार्बन होणार कारण इनडायरेक्टली प्रेझेंट आहे इनडायरेक्टली प्रेझेंट आहे म्हणजे डायरेक्ट दोन जे आहेत ते आपण मोजायचे मग 1 2 3 4 5 या साइडने जा किंवा 1 2 3 4 5 दोन्ही साइडने गेले तर 5 कार्बनचे 1 2 3 4 5 थर्ड कार्बनला काय प्रेझेंट राहिलं एक CH2 NH2 म्हणजे थर्ड पासून चालू होणार 3 सायनो मिथेन आता सायनो का आलं तर सायनो प्रिफिक्स मध्ये आपण CN ला सायनो घेतो 3 सायनोमिथेन आणि 1 2 3 4 5 फर्स्ट कार्बनला आणि फिफ्थ कार्बनला सायनाइड प्रेझेंट आहे म्हणजे 5 कार्बन साठी घ्या पेंटेन 3 सायनोमिथेन इथपर्यंत झालं हे बाकी आहे त्यातला फर्स्ट आणि फिफ्थ ला येते म्हणून पेंटेन आणि पेंटेन 1 5 दोन वेळा आहे म्हणून डाय पेंटेन 1 5 फर्स्टला आणि फिफ्थला म्हणून 1 5 घेतलं 5 कार्बनची चेन आहे म्हणून पेंटेन 1 5 डाय आणि CN साठी काय वापरता काय नाइट्राइड आता IUPAC नाव घ्यायचं ना काय घेतं इथं हा प्रिफिक्स म्हणून येतं म्हणजे सबस्टिट्यूट आला CN किंवा हा जे की तुम्ही पॅरेंट सेट केले मग इथं आला सबस्टिट्यूटचं नाव काय ना सायनोमिथेन म्हणून 3 सायनोमिथेन थर्डला प्रेझेंट आहे 3 सायनोमिथेन 5 कार्बन चेन आहे म्हणून पेंटेन 1 ला आणि 5 ला काय प्रेझेंट आहे सायनाइड साठी IUPAC नेम कारण हे आता IUPAC मध्ये येते तर 1 5 डाय नाइट्राइड या लिहून बाकीचे सॉल्व करायचे हे झाल्यानंतर हे दोन सॉल्व करायचे पहिले येते CH2 ला COH CH2 COH CH2 COH नेम त्याच्यासारखं येणार फक्त आता इथं प्रिफिक्स आणि सफिक्स काय घ्यायचं ते वापरायचं हे सेम स्ट्रक्चर आहे फक्त COH पासून रिप्लेस केला COCH आता पहा काय नाव येते काय आले नाव लक्षात घेऊ आता इथं लॉंगेस्ट चेन सर्वात आधी कोणताही IUPAC नेम काढायचं असलं सर्वात आधी काय पाहायचं लॉंगेस्ट चेन मग किती 5 कार्बन झाली सेम तेच आहेत 1 2 3 4 5 किंवा 4 5 जे केली चेन थर्ड कार्बनवर काय प्रेझेंट आहे CH2 COH म्हणजे नाव येणार 3 COH साठी काय वापरतो आपण कार्बोक्सिल आणि CH2 म्हणजे मिथेन कार्बोक्सिमिथेन 3 कार्बोक्सिमिथेन झालं इतकं मग आता हे काय ना 5 कार्बन साठी पेंटेन 1 5 आणि याच्यासाठी IUPAC नेम डायऑइक ऍसिड हे असणार बरोबर हे इथं पुन्हा किती कार्बनची चेन झाली 5 कार्बनची 1 2 3 4 5 5 कार्बनची चेन झाली थर्ड कार्बनला काय प्रेझेंट आहे
COCH3 CH2 म्हणजे 3. आता COCH3 साठी प्रिफिक्स काय? फॉर्मिल क्लोराइड. 3 फॉर्मिल क्लोराइड. याच्यासाठी झालं. याच्यासाठी काय घ्यायचं? मिथाइल. 3 फॉर्मिल क्लोराइड मिथाइल. आता हे पेंट 1 5 1 आणि 5 वर काय? डाय. याच्यासाठी सफिक्स काय असते? OYL आणि क्लोराइड Cl म्हणून CHLOR. पेंटेन 1 5 डाय ऑइल क्लोराइड. कसं केलं तर याच्यासाठी आधी सफिक्स वापरावा लागणार. काय ना? फॉर्मिल क्लोराइड याचा फक्त सफिक्स, नंतर याचं मिथाइल जसं तसं, नंतर 5 कार्बनची चेन आहे म्हणजे पेंटेन 1 5 डाय 2 वेळा आलो ऑइल क्लोराइड. इथं जर पाहिलं तर इथं मग येणार मिथाइल 3 कार्बॉक्सी मिथाइल. मिथाइल का वापरलं? कारण दोन्ही साइड नाट्याचे सबस्टिट्यूशन सारखा ऍक्ट करते. मिथेन जर म्हटलं तर पूर्ण होतं. 3 कार्बॉक्सी मिथाइल पेंटेन 1 5 डायोइक ऍसिड. हे करेक्ट असणार. हे 3 फॉर्मिल क्लोराइड मिथाइल पेंटेन 1 5 डायोइल क्लोराइड. आता इथं टोटल IUPACचे रूल संपले. मग आता सर्वचे एक्झाम्पल एकत्र येतील. त्यातलं कोणतं काय ते तुम्हाला ओळखायचं आहे. त्याच्यात एक्झाम्पल नेक्स्ट 5 एक्झाम्पल तुमच्यासाठी ते आता सॉल्व करा. म्हणजे आता सर्व IUPAC स्ट्रेट चेनचं जितकं आहे तितकं झालं. बॉन्ड लाईन चेन सर्वात आधी घेतलेलं आहे म्हणजे हे येणार. मग आता याच्यात कोणत्या याच्यात आहे नाव काय ना ते तुम्हाला डिसाईड करायचं आहे. पहिलं एक्झाम्पल हे आहे फर्स्ट, सेकंड, थर्ड, फोर्थ आणि फिफ्थ. फर्स्ट एक्झाम्पल इथं C डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. सेकंड एक्झाम्पल मध्ये इथं डबल बॉन्ड आहे, इथं डबल बॉन्ड आहे. हा रूल आपला झालेला नाही, हे सांगितलेलं नाही आहे मी. असं बाहेर आलं तर काय घेत असतात म्हणून इथं लिहून देतो. जर का एखादा सबस्टिट्यूएंट म्हणजे बाजूला जर प्रेझेंट असेल डबल बॉन्डला तर पहिले ते येणार. याचं समजा डायरेक्ट अटॅच असतो त्याला आपण वाचतो मिथाइल. पण आता इथं डबल बॉन्ड आहे म्हणजे L इज रिप्लेस बाय EN. मिथाइलिन. याचं नाव काय ना? मिथाइलिन. METHYLEN मिथाइलिन. मिथाइल ग्रुप समजा जर सिंगल बॉन्ड असतं CH3 असतं मग मिथाइल. आता डबल बॉन्ड आलं म्हणजे EN वाढवायचं म्हणून मिथाइलिन. बाकीचं नाव तुम्ही लिहा. ते नव्हतं म्हणून सांगितलं. आता याच्यात CHO आणि CN दोन्ही पण आहे. मग त्याला प्रायोरिटी कोणाला भेटते ते चेक करा. फोर्थ एक्झाम्पल मध्ये Cl पण आहे, CHO पण आहे आणि CONH2 आहे. प्रायोरिटी कोणाला भेटते ते. आणि हे डबल बॉन्ड, ट्रिपल बॉन्ड, डबल बॉन्ड. याच्यात हे एक्झाम्पल आधी झालेलं आहे आपल्या इकडे. मग याच्यात कसं लिहायचं ते माहिती आहे तुम्हाला. फर्स्ट काय आलं नाव 2 4 डाय. हे सोडून दुसरं तर प्रत्येकाचे 10-12 जण आहे. प्रत्येकाचे अलग अलग आन्सरच असतील. ब्युटेन 2 3 डायऑन. तेच अजून इथेन पुढे 1 2 डायऑन. अजून ब्युटेन वाल्यांचं नाव इथं चुकलेलं आहे कारण इथं डायरेक्ट हायड्रोजन सांगितलेलं आहे म्हणजे कार्बन येणार नाही. फर्स्ट इथेन घेतल्यावर डायऑन कशाला घेतलं? इथेन म्हणजे तो अल्डेहाइड समजला. अल्डेहाइड साठी डायअल पाहिजे. नाव येणार इथेन 1 2 डायअल. डायऑन वाचलं. मग काय इथं हायड्रोजन आला म्हणून हायड्रोजन. जर का इथं काहीच नसतं मग काय पकडलं असतं? कार्बन. पण हायड्रोजन आहे म्हणजे COH किंवा COH म्हणजे कोणतं झाला? अल्डेहाइड ग्रुप. हा एक अल्डेहाइड ग्रुप, हा एक अल्डेहाइड ग्रुप. स्ट्रक्चर कसं होते? CHO बॉन्ड CHO म्हणजे C डबल बॉन्ड OH बॉन्ड C डबल बॉन्ड OH. हे स्ट्रक्चर याचं नाव आलं असतं, याचं नाही आलं. नेक्स्ट आता इथं पहिले एक हिंट दिली होती की डबल बॉन्डला समजा CH2 प्रेझेंट आहे म्हणजे काय वाचतो त्याला? मिथाइलिन. मिथाइलिन मग
नेहमी कडून जर करत जसं 1 2 3 4 5 6 6 कार्बनची चेन झाली, इकडून फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे म्हणून या साईडला नेहमी घालू 1 2 3 4 5 6. थर्ड वर काय राहणार मिथाइल METHYLEN मिथाइल आणि डबल बॉन्ड प्रेझेंट आहे म्हणून मिथाइल. 3 मिथाइल 4 वर डबल बॉन्ड आहे. पहिले 6 कार्बन म्हणजे हेक्सा किंवा हेक्स 4 इन हेक्स 6 कार्बनची चेन आहे म्हणून हेक्स. चौथ्या कार्बनवर डबल बॉन्ड प्रेझेंट आहे. डबल बॉन्डला काय वाचतो आपण अल्किन म्हणून त्यासाठी फक्त इन हेक्स 4 इन आणि फर्स्टला 1 अल हेक्स 4 इन 1 अल किंवा हेक्स 4 इन अल. अल का घेतलं कारण अल्डेहाइड प्रेझेंट आहे. अल्डेहाइडचं आययुपीएसी नाव अल येणार. डबल बॉन्ड मध्ये EN येणार. 6 कार्बन चेन आहे म्हणून हेक्स आणि हा सबस्टिट्यूट झाला म्हणून मिथाइल. नेक्स्ट इथं आता प्रायोरिटी कोणाला देते त्याच्यावर आहे. कोणाला देसान CN ला की CHO ला? CN ला. ज्यानं CHO ला दिली त्याचं इथं चुकलेलं आहे. CN ला फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ. का CN ला दिली? प्रायोरिटी टेबल मध्ये CN का आधी येते. 4 5 6 7 7 नंबरवर येते CN आणि 8 नंबरचा आहे CHO. मग 7 8 जो आधी त्याला प्रायोरिटी दिली. मग सेकंड कार्बनला कोण प्रेझेंट आहे? CHO. CHO साठी नाव काय घेत असतो आपण सफिक्स मधून फॉर्मिल म्हणून 2 फॉर्मिल. दो सेकंड कार्बनवर फॉर्मिल. 4 कार्बन आहेत म्हणजे ब्युटॅन 1 नायट्राइल. काय केलं पहिले सर्वात लॉंगेस्ट चेन घेतली. लॉंगेस्ट चेन कशी घेतली? जिथं कुठं कार्बन फंक्शनल ग्रुप प्रेझेंट आहे तिथून स्टार्टिंग केली. मग फंक्शनल ग्रुप 2 आहे. मग याच्यात कोणाची प्रायोरिटी भेटते? CN ची. कारण प्रायोरिटी टेबल मध्ये CN आधी येते. मग इथून केलं 1 2 3 4 4 कार्बनची चेन झाली आणि CHO ऍक्ट ॲज अ सबस्टिट्यूट. मग सबस्टिट्यूटचं आपण काय घेत असतो त्याचं प्रिफिक्स. मग प्रिफिक्स घेतलं 2 फॉर्मिल कारण सेकंड वर CHO प्रेझेंट आहे. 2 फॉर्मिल आणि 4 कार्बन प्रेझेंट आहे म्हणून ब्युटॅन 1 याचं काय घेऊ प्रिफिक्स सफिक्स. सफिक्स काय आलं नायट्राइल. याचा प्रिफिक्स घेतला याचा सफिक्स घेतलं कारण हा झाला सबस्टिट्यूट हा झाला फंक्शनल ग्रुप. नाव आहे ना 2 फॉर्मिल ब्युटॅन 1 नायट्राइल. बरोबर आहे. असं कोण केलं काय 2 फॉर्मिल 2 हायड्रो हे याच्यातच असते त्यासाठी कन्फ्युजिंग मागच्या वेळेस केलेलं आहे तुम्ही हे. याच्यात कोणाला दिली प्रायोरिटी? इथं 2 आहेत. एक आहे CONH2 CHO Cl. आता Cl अल्डेहाइड ऑलवेज ऍक्ट ॲज अ सबस्टिट्यूट. हा अल्डेहाइड हे अमाइड कोणाला दिला? अमाइडला. ज्यांना अल्डेहाइडला दिलं तर ते चुकलं. 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन चेन झाली. थर्ड कार्बनवर कोण प्रेझेंट आहे? CHO. CHO चं नाव काय ना फॉर्मिन. याचं नाव आहे ना क्लोरीन. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये आधी कोण येते? Cl म्हणजे 5 क्लोरो 3 फॉर्मिन. 5 क्लोरो 3 फॉर्मिन. आता दोन्ही सबस्टिट्यूट सारखे ऍक्ट होत आहेत पण क्लोरो आधी फॉर्मिल आला. CHO नंतर काय घेतलं तर क्लोरोचा C फॉर्मिलचा F. अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ABC आधी येते नंतर EF नंतर F आला म्हणजे C वाला आधी F वाला नंतर. किती कार्बनची चेन झाली? 7 म्हणजे हेप्टॅन. हेप्टॅन डबल बॉन्ड आहे का कुठंच नाही. हेप्टॅन फर्स्ट कार्बनला प्रेझेंट आहे म्हणून 1 आणि याच्यासाठी काय घेत असतो हेप्टॅन 1. आययुपीएसी नेम CONH2 साठी हेप्टॅन 1 अमाइड म्हणा किंवा मग डायरेक्ट केले हेप्टॅनामाइड. हे ना 5 क्लोरो 3 फॉर्मिल हेप्टॅनामाइड किंवा मग हेप्टॅन 1 अमाइड असे ज्यांना लिहिलं त्याचे करेक्ट आहे. आता इथं पहिले सांगितलेलं आहे जर का लाईन टोटल अशी या टोकापासून या टोकापर्यंत तर तो पूर्ण डबल बॉन्ड बनणार. अर्धवट आहे म्हणजे इथं काय भरतील कार्बन भरतील. इथं कार्बन इथे कार्बन इथे कार्बन इथे कार्बन 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 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 झालं म्हणजे डेकेन. ई रिप्लेस केला. आता 1 2 ला डबल बॉन्ड आहे 5 ला ट्रिपल बॉन्ड आहे आणि पुन्हा 7 8 ला डबल बॉन्ड येते. मग काय ना डेकेन 5 आयन 1 1 2,8 डाय 8 किंवा हे पुढे हे मागे असे जर असे 5 हे 5 तुम्हाला सॉल्व करायचे.
फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाइव्ह सर्वच्या सर्व आयोगेस नेम एकत्र येते. जसं डबल बॉन्ड पण आलेला आहे COCl COOH. त्यात कोणाला प्रायोरिटी द्यायची नाव कुठे द्यायचं का प्रत्येकामध्ये कसं आहे एकापेक्षा जास्त फंक्शनल ग्रुप आहे. इथे 2 आलेले आहेत, एक डबल बॉन्ड आलेला आहे. इथं 1 2 3 4 फंक्शनल ग्रुप, इथं 3 फंक्शनल ग्रुप सबस्टिट्यूट. इथं ब्रांचचा फॉर्म्युला लागणार, ब्रांचचा जो नियम होता तो लागणार. यामध्ये प्रायोरिटी पा CH2 प्रेझेंट आहे काय लागणार. इथं ब्रांच लागणार, या ठिकाणी ब्रांच लागणार आणि इथं 3 फंक्शनल ग्रुप एक डबल बॉन्ड. असे सगळ्याचे आयुर्वेदचे नेम लिहा. फर्स्टचं उत्तर कसं आहे. आता इथं आधी पाहायचं की कार्बन ॲटम मध्ये फंक्शनल ग्रुप कोणकोणते आहेत. एक फंक्शनल ग्रुप आहे ना COCl अलाइड ऍसिड हलाइडवाला. दुसरा आहे ना RCOH म्हणजे कार्बोक्सिलिक ऍसिड आणि तिसरा आहे कीटोन. एक आहे ऍसिड हलाइड, दुसरा कीटोन, तिसरा कार्बोक्सिलिक ऍसिड. प्रायोरिटी टेबल मध्ये सर्वात वर कोण येते COH. मग यातलं आपण दिले नाव फर्स्ट म्हणजे हा झाला फंक्शनल ग्रुप. बाकी 2 काय होते तिथं सबस्टिट्यूट. मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ 6 कार्बनची चेंज झाली. 5 ला ऑक्सो आहे प्रेझेंट आणि 4 ला COCl ला वाचतात. याचं घ्यावं लागणार प्रिफिक्स कारण हे आलेले आहेत आता सबस्टिट्यूट. सबस्टिट्यूट म्हणजे यांचे घ्यावं लागते प्रिफिक्स. मग याचं असते क्लोरोफॉर्मिल झालेला आहे प्रिफिक्स COCl चा क्लोरोफॉर्मिल मिथाइल. मग स्टार्टिंग C पासून होते, याची O पासून होते म्हणजे हा O हा C. आधी 2 येते अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये C म्हणजे याचं लिहावं लागणार 4 क्लोरो फॉर्मिल मिथाइल 4 क्लोरो फॉर्मिल मिथाइल. याचं नाव झालं. आता 5 वर ऑक्सो 5 ऑक्सो 6 कार्बनची चेन आहे म्हणजे हे 10 1 oic ऍसिड. पहिले सर्वात आधी प्रायोरिटी टेबल मध्ये प्रायोरिटी दिली फर्स्ट कार्बन म्हणजे COH ला. मग तिथून नेमिंग करताना फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ फाइव्ह सिक्स 6 कार्बनची चेंज झाली. 6 कार्बनची चेंज झाली म्हणजे हेप्टेन झालं इथे. मग आता फोर्थ कार्बनवर काहीतरी आहे आणि फिफ्थ कार्बनवर ऑक्सो पर्यंत आहे. फोर्थ कार्बनवर क्लोरोमिथाइल क्लोरोफॉर्मिल मिथाइल. याचं नाव क्लोरोफॉर्मिल आणि CH2 आहे म्हणून मिथाइल क्लोरोफॉर्मिल मिथाइल. आता याची स्टार्टिंग होणार क्लोरो म्हणजे C पासून, याची होणार ऑक्सो म्हणजे O पासून. O आणि C अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये C आधी येते म्हणून C ला. 4 क्लोरोफॉर्मिल मिथाइल 4 क्लोरोफॉर्मिल मिथाइल 5 ऑक्सो कारण कीटोन साठी त्याचा प्रिफिक्स घ्यावा लागते ऑक्सो 5 ऑक्सो 6 कार्बनची चेन आहे म्हणून हेक्स पाहिजे. 6 कार्बनची चेन आहे म्हणून हेक्सॅक्स 1 oic ऍसिड. सेकंड आता इथं पुन्हा तेच आपण काय इथं आहे COCH म्हणजे ईस्टर ग्रुप आहे. COCl म्हणजे ऍसिड हलाइड आहे. Cl सायनाइड ग्रुप आहे आणि COH पुन्हा डबल एक कार्बोक्सिलिक ऍसिड. इथं ऍसिड हलाइड आहे, इथं ईस्टर आहे, इथं सायनाइड आहे, ऍसिड आहे. सर्वात जास्त प्रायोरिटी कोणाला भेटणार ऍसिडला कार्बोक्सिलिक ऍसिड म्हणजे COH ला. करा इथून नेहमी 1 सेकंड थर्ड फोर्थ फिफ्थ सिक्स्थ 7 7 कार्बनची चेंज झाली म्हणजे हेप्टेन येणार आणि 1 ला आय म्हणून एंडिंग जे होते ते हेप्टेन 1 oic ऍसिड पासून एंडिंग होणार. मग थर्ड कार्बनवर आहे Cl म्हणजे नायट्रेट आणि हा मिथाइल नायट्रेट. ठीक आहे. थर्ड कार्बनवर मिथाइल नायट्रेट म्हणजे स्टार्टिंग होणार M न. फोर्थ कार्बनवर आहे RCOCl जसे की होतं क्लोरोफॉर्मिल मिथाइल. तर याचं होणार क्लोरोफॉर्मिल मिथाइल म्हणजे होणार C न. याची स्टार्टिंग कशी सांगितली मिथाइल नायट्रेट नाही येणार, त्याचं येणार सायनोमिथाइल कारण तिथं प्रिफिक्स लावावं लागणार म्हणून C. इथे C ना आला, इथे C ना ओके नंतर. आणि फिफ्थची कशाने होणार याचं नाव काय ना ईस्टर. ईस्टरचं प्रिफिक्स पा काय आहे अल्कॉक्सी कार्बोनिल म्हणजे काय ना मिथॉक्सी कार्बोनिल मिथेन. मिथॉक्सी कार्बोनिल मिथेन म्हणजे झालं M. मग आता इथं
क्लोराइड आहे म्हणजे Cl आहे हा Cy आहे. आधी पण येणार Cl येणार की Cy येणार? Cl अल्फाबेटिकल ऑर्डर मध्ये ठीक आहे. मग दुसरं कार्बन L आधी येणार की Y आधी येणार? L म्हणजे सर्वात आधी नेमिंग याची करावं लागतं. मग 4 क्लोरोफॉर्मिल मिथाइल 4 क्लोरो फॉर्मिल मिथाइल हे झालं फोर्थचं. नंतर 3 वर 3 सायनो मिथेन मिथाइल मिथेन आहे ना पूर्ण मिथाइल आहे. आता सायनो का घेतलं कारण याचा प्रिफिक्स लावावा लागणार हा सबस्टिट्यूट सारखा ऍक्ट करते. 4 क्लोरोफॉर्मिल मिथाइल 4 चं संपलं 3 सायनो मिथाइल 3 चं संपलं 5 वर काय आहे ना मिथॉक्सी कार्बोनिल मिथाइल तसं मिथेन पाहिजे पण याला सबस्टिट्यूट म्हणून मिथाइल 5 मिथॉक्सी कार्बोनिल मिथाइल म्हणजे 5 संपलं 3 संपलं 4 संपलं 5 संपलं आले फक्त पॅरेंट काय ना 7 आहे म्हणून हेप्टॅन 1 आई असं म्हणजे होतं बरोबर कोणाचं हे इथं चुकले असेल तुम्ही मिथॉक्सी कार्बोनिल मिथाइल. नेक्स्ट आता याच्यात दोन COH ग्रुप प्रेझेंट आहे आणि एक COCl आहे. दोन COH ग्रुप म्हणजे पॅरेंट चेन कंटेनिंग टू फंक्शनल ग्रुप. मग नेमिंग करत जा जे दोन्ही फंक्शनल ग्रुप यायला पाहिजेत म्हणून 1 2 3 4 5 6 7 ठीक आहे. मग आता इथून द्यायचं नेमिंग काय इथून द्यायचं हा क्वेश्चन आहे. म्हणून फर्स्ट सेकंड थर्ड ला पहिला सबस्टिट्यूट इथून सेकंड ला सबस्टिट्यूट घ्यायचं ठीक आहे. या साइडला जर गेलो 1 2 3 थर्ड कार्बनला सबस्टिट्यूट इकडून फर्स्ट सेकंड कार्बनला सबस्टिट्यूट म्हणजे आपल्याला पण इकडून द्यावं लागणार नाही कारण इथं फंक्शनल ग्रुप प्रेझेंट राहणार इकडून द्यावं 1 2 3 4 5 6 7 7 कार्बन आहे. थर्ड वर काय राहणार क्लोरोफॉर्मिल मिथाइल आणि इथं ब्रांच आहे म्हणजे इथे 3 क्लोरोफॉर्मिल मिथाइल 3 चं संपलं 4 आता ब्रांच आहे म्हणजे याच्यात लिहावं लागणार ब्रॅकेट 4 आता 1 2 3 कार्बन चेंज झाले म्हणजे 1 डायमिथाइल 3 कार्बन म्हणून प्रोपाइल 4 इथं मग ज्या कार्बनला पॅरेंट चेनला ज्याचा कार्बन प्रेझेंट असतो त्याला आपण फर्स्ट नाव देतो फर्स्ट सेकंड थर्ड. मग या 1 ला 2 मिथाइल म्हणून 1 डायमिथाइल 3 कार्बन आहे म्हणून प्रोपाइल 4 संपलं 2 3 4 5 6 वर काय प्रेझेंट आहे मिथाइल म्हणून इथं 6 इथाइल 6 इथाइल ठीक आहे इथपर्यंत आलं. नंतर 7 वर आहे 7 कार्बन म्हणून हेप्टॅन 1 7 डायऑइक ऍसिड असं राहणार. 3 क्लोरोफॉर्मिल थर्ड कार्बन वर इकडून नेमिंग करताना आता इथं सेकंड वर सबस्टिट्यूट प्रेझेंट होतं इकडून थर्ड वर आहे पण इथं फंक्शनल ग्रुप असल्याने इकडून घेतो. मग फर्स्ट सेकंड थर्ड फोर्थ वर हा ब्रांच चेन आहे म्हणजे याला ब्रॅकेट मध्ये लिहावं लागणार. थर्ड मध्ये एक फंक्शनल ग्रुप येते मग त्याचं प्रिफिक्स वापरावं लागतं आणि दोन्ही CO एकत्र येऊन अशी चेन फिक्स केली 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची चेन झाली 6 कार्बनला इथेन प्रेझेंट आहे म्हणून स्टार्टिंग केली. आता इथेनचा E आधी येणार की क्लोरोचा C आधी येणार म्हणून C आधी अल्फाबेटिकल 3 क्लोरोफॉर्मिल हे संपलं 4 वर येते 4 इन ब्रॅकेट 1 डायमिथाइल प्रोपाइल आणि 6 वर येणार इथाइल हेप्टेन 1 7 डायऑइक ऍसिड ठीक आहे. नेक्स्ट आता हे दोन आले असतील हे दोन इझी आहेत सांगा पटापट काय आले कुठून जायचं नॉमेनक्लेचर हे चेन काय किंवा हे काय कारण 1 2 इथं तर 3 येणार आहे 1 2 3 4 1 2 3 4 कोणत्या साइडने करा 1 2 3 4 1 2 3 ठीक आहे 5 6 7
3 5 डायइथाइल 4 1 1 डायमिथाइल मग डायइथाइल डायमिथाइल ठीक है 3 5 डायइथाइल 4 in bracket 1 1 डायमिथाइल 3 चे दोन इथाइल झाले 3 5 चे दोन इथाइल झाले 4 ला 1 1 कारण 4 ला जो प्रेझेंट आहे त्याला 1 कोणत्या याला सेकंड याला सेकंड मग 1 1 डायमिथाइल 1 1 डायमिथाइल इथाइल दोन कार्बनची चेन आहे म्हणून इथाइल 1 1 डायमिथाइल इथाइल हे संपले 7 आहेत म्हणून 10 3 5 dimethyl 4 in bracket 1 1 dimethyl ethyl 15 and last आता इथं पुन्हा तीन फंक्शनल ग्रुप OH COCl COOH आणि डबल बॉन्ड मग सर्वात जास्त प्रायोरिटी कोणाला भेटणार COOH ला 1 2 3 4 5 6 7 7 कार्बनची चेन आहे 5 कार्बनवर OH प्रेझेंट आहे थर्ड कार्बनवर COCl प्रेझेंट आहे याचं क्लोरोफॉर्म लिहिला म्हणजे Cn याचं एक कार्बन प्रेझेंट आहे नंतर O आहे म्हणजे हायड्रॉक्सी मिथेन आहे ना आणि इथं हे म्हणून 3 पासून चालू करू कारण Cn 3 क्लोरोफॉर्मिल आता फक्त क्लोरोफॉर्मिल आहे ना इथं CH2 प्रेझेंट होतो क्लोरोफॉर्मिल मिथाइल आलं मग इथे कसं होतं इकडे एका ठिकाणी इथे काय आलं क्लोरोफॉर्मिल मिथाइल आता इथं कोणता मिथाइल प्रेझेंट नाही म्हणून क्लोरोफॉर्मिल 3 क्लोरोफॉर्मिल 5 वर हायड्रॉक्सी मिथाइल 5 वर एक कार्बन आहे म्हणजे मिथाइल आणि हायड्रॉक्सी राहिले आता 1 2 3 4 5 6 7 7 म्हणून 10 3 in 1 I and 3 ठीक आहे हे होतं बरोबर